शहराच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पाच मानला जातो। पण आजच्या घडीला याच महामार्गावर असलेल्या एक ना अनेक समस्या व अडचणींमुळे त्याचप्रमाणे हायवे प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या बेजबाबदारपणा व वेळकाढूपणाच्या धोरणामुळे हा महामार्ग आत्ताच्या घडीला मृत्यूचा सापळाच बनत चाललाय। महामार्गावर ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले सिमेंटचे बॅरिकेड्स हे तर साक्षात यमदूत म्हणूनच वाहन चालकांच्या स्वागतासाठी उभे आहेत। कुडाळ ते कणकवली या मार्गावरील ठिकठिकाणी असे यमदूत उभे आहेत। यासाठी झोपेचं सोंग घेतलेल्या ठेकेदाराच्या, प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालण्यासाठीच कोकणशाहीची टीम भर पावसात या हायवेवर उतरली आहे। या हायवेवर येत कुडाळ ते कणकवली दरम्यानच्या प्रवासातील अडथळ्यांचा आखोदेखा स्पॉट पंचनामा कोकणशाहीचे मुख्य संपादक साईनाथ गावकर, जिल्हा प्रतिनिधी चिन्मय घोगळे, मार्केटिंग हेड राजेश हेदळकर आणि संपूर्ण कोकणशाही टीमनं केलाय। कुडाळ येथील फ्लायओव्हरवरती ठेवण्यात आलेल्या बॅरिकेड रूपी यमदूताचा आढावा घेतला आहे चिन्मय घोगळे यांनी। नमस्कार, मी आता आहे मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ या शहरामध्ये। कुडाळ शहरामध्ये हा जो फ्लायओव्हर आहे, या फ्लायओव्हरवर मी या ठिकाणी उभा आहे। हा सुपर एक्सप्रेस हायवे असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हणजे मोठ्या वेगामध्ये गाड्या या ठिकाणी जात असतात आणि त्याच हायवेवर या ठिकाणी बॅरिकेड म्हणजे रस्ता अडवणारी, कुठेतरी गाड्यांचा स्पीड कमी करणारी यंत्रणा या ठिकाणी रस्त्यावर ठेवली गेली आहे। हा बॅरिकेड्स नेमका या ठिकाणी का ठेवला आहे हा प्रश्न मात्र या ठिकाणी पडतो। ही आपण व्हाईट पट्टी देखील पाहू शकतो। व्हाईट पट्टीच्या बाहेर अगदी हायवेवर ही बॅरिकेड्स या ठिकाणी उभे करून ठेवले आहेत। अशाच बॅरिकेड्समुळेच कुडाळमध्ये काल अपघात झाला होता आणि एका 27 वर्षीय तरुणाला या ठिकाणी आपला जीव गमावा लागला होता। या ठिकाणी आपण पाहू शकतो हा बॅरिकेड्स नेमके का ठेवलेत हा माझा नेमका हायवे प्रशासनाला प्रश्न आहे। कुडाळबरोबरच कणकवलीमध्ये देखील याच बॅरिकेड्समुळे अपघात झाला आहे। त्यामुळे मला प्रशासनाला प्रश्न आहे, असे कशासाठी म्हणून हे अडथळे तुम्ही हायवेवर निर्माण करताय? हा ॲक्च्युअली हायवे जो आहे तो विकासासाठी निर्माण केला आहे, परंतु अशा बॅरिकेड्समुळे अपघात होत आहेत। त्यामुळे हायवे नक्की विकासाकडे जातो की विनाशाकडे जातो हा प्रश्न मात्र सर्वसामान्यांना पडला। याच मार्गावर रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या बॅरिकेड्सला दुचाकी आदळून 2 दिवसांपूर्वी एक अपघात झालाय आणि या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झालाय। एकूण या प्रकारात दिलीप बिल्डकॉन व ठेकेदारावर कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय। पण यातून गेलेला जीव आणि त्यामुळे त्या कुटुंबाचं झालेलं नुकसान हे काही भरून निघणारं नाहीये। असे किती बळी घेतल्यानंतर यांचे डोळे उघडणार आहेत हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। त्यानंतर कोकणशाहीची टीम पुढे जात असताना वेताळ बांबार्डे येथे मागील 4 वर्षांपासून भिजत घोंगडा ठेवलेल्या स्पॉटवर आम्ही थांबलोय। या ठिकाणचा देखील कोकणशाहीनं आढावा घेतलाय, पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबार्डे या गावामध्ये वेताळ बांबार्डे पुलाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत। आपण या ठिकाणी हायवेची अवस्था पाहू शकतो की हायवे जो आहे तो अचानक या ठिकाणी अरुंद झाला आणि त्यामुळेच ड्रायव्हरला अंदाज न आल्यामुळे, वाहन चालकाला अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झालेत। आतापर्यंत गेल्या 4 वर्षात 7 ते 8 अपघात या ठिकाणी झालेले आहेत। अनेक वाहन चालक या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत। याचं कारणही असंच आहे, कारण रस्त्याच्या ठरलेल्या डिझाईनप्रमाणे या ठिकाणी रस्ता बनलेला नाही आहे। त्यामुळे आताची ही रस्त्याची अवस्था आहे ती अशी अवस्था या ठिकाणी आहे। या जमिनीचे जे मूळ मालक आहेत संदीप गोडकर यांच्याकडे आपण जाणार आहोत, त्यांना विचारणार आहोत नेमके रस्त्याची अवस्था अशी का राहिली आहे। काय सांगाल नेमकं या ठिकाणी अनेक अपघात झाले असतील, नेमके किती अपघात झाले आणि कशा प्रकारे? साहेब ते 7 ते 8 वेळा अपघात झाले। अक्षरशः मोटरसायकलवाले पडले, 4 व्हीलरवाले पडले, मागे तर अक्षरशः कंटेनर पडला। थोडासा एक 2-3 फूट फक्त मागे राहिला, त्यातला आमचा पूर्ण वर्षभर गेला असता, घरापर्यंत गेला असता। ह्या जबाबदार कोणी? आता 3 वर्ष आम्ही इथे झगडतोय या संदर्भात, जेणेकरून आम्हाला तुम्ही आमचा मोबदला द्या, का असेल तो मोबदला द्या आणि आम्हाला एकदम मोकळे करा, जेणेकरून आम्हाला तरी असं घाबरत राहायला नको। नेमकं अडचण काय?
अडचण काय म्हणजे ते काय म्हणताय 3A3D झालेलं असताना परत 3A3D होत नाही. असं जर असेल तुमचं तर मग ज्या ठिकाणी तुम्ही 3A3D केलात त्या ठिकाणी तुमचा रस्ता शिफ्ट करा. आता तुम्ही रस्ता शिफ्ट करू शकत नाही. ब्रिज झालेलं चुकीचं ब्रिज झालं तुम्ही तोडू शकत नाही. त्याअर्थी हे तुम्हाला दिलंच पाहिजे म्हणजे नाही दिलं पाहिजे ना कुठेतरी. मग ते तुम्ही बाकीचे सगळे एकत्र बसून मिटवा पाहिजे. तर अगदी या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. 3A3D जर झाले या ठिकाणी झालेला आपण पाहू शकतो. या ठिकाणी रस्ता जो आहे तो या ठिकाणी पण शिफ्ट होऊ शकतो, परंतु लोकांना हे जे संदीप गोडकर आहेत त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला त्यांना द्यायचा आहे. आणि या ठिकाणी रस्ता जो आहे तो या ठिकाणी आपण नेऊ शकतो आणि रस्त्याचं रुंदीकरण देखील व्यवस्थित होऊ शकतं. अगदी साधा आणि सोपा या ठिकाणी प्रश्न आहे, परंतु इकडचं स्थानिक प्रशासन जे असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आणि हायवे प्रशासन यांना नेमकी जाग कधी येणार, अजून किती बळी हे लोक घेणार आहेत, हा प्रश्न मात्र या ठिकाणी मला पडतोय. त्यानंतर कोकणशाहीची टीम ही कणकवलीच्या दिशेनं पुढे निघाली आहे. कणकवलीच्या दिशेनं पुढे जात असताना पणदूर फ्लायओव्हरच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरतीच पडलेले खड्डे आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बॅरिकेड्सचा पंचनामा देखील कोकणशाहीनं केलाय. पाहूयात. मुंबई गोवा महामार्गावर पणदूर या गावामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो हा नवीनच एकदम हायवे झालाय आणि नवीन हायवेची रस्ता आपण पाहू शकतो. हा नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा महामार्गाला. मुंबई आणि गोवा ही दोन महत्त्वाची शहर आहेत आणि दोन्ही शहरांना जोडण्याचं काम हाच महामार्ग करतो. आणि त्या महामार्गाची आपण अवस्था या ठिकाणी पाहू शकतो. कशा प्रकारे नवीनच केलेल्या हायवेला कशा प्रकारे हे खड्डे पडलेत, या खड्ड्यामध्ये पाणी साचून अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे. फार मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ या ठिकाणी चालू असते. दिवसाला हजारो लाखो वाहनं या रस्त्याने येत जात असतात, परंतु आपण या खड्ड्यांची अवस्था पाहू शकतो. खड्डे पडले आहेत, खड्डे बुजवण्याचा देखील प्रयत्न प्रशासनानं केलाय, पण कशा प्रकारे थुकपट्टी या प्रशासनानं लावली आहे या ठिकाणी पाहू शकतो. ही थुकपट्टी लावलेली किती दिवस राहील हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी बॅरिकेड्स आपण पाहतोय. या बॅरिकेड्सच्या रूपात साक्षात यमदूत उभे असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या बॅरिकेड्सला आपटून आजच्या अपघात होण्याची देखील शक्यता आहे. कुडाळमध्ये देखील काल एक अपघात झालाय. असेच अपघात वारंवार या बॅरिकेड्समुळे होण्याची शक्यता आहे. हा बॅरिकेड्स एकदम महामार्गाच्या मधोमध ठेवण्यात आले आणि हा बॅरिकेड्स का नेमका या ठिकाणी ठेवण्यात आलाय हा प्रश्न मात्र या ठिकाणी पडतोय. असेच अनेक खड्डे देखील आहेत, अनेक त्रुटी या हायवेवर आहेत. हायवेच्यावर अशा त्रुटी असताना देखील हायवे प्रशासनाकडून टोल घेण्याचा सुद्धा विषय या ठिकाणी झाला होता. टोल वसूल करण्याचे आदेश देखील वरून देण्यात आले होते. आम्ही टोल भरण्यास तयार देखील आहोत, परंतु तुमचा हायवे जो आहे तो या ठिकाणी टोल भरायच्या लायक आहे का हा प्रश्न मी प्रशासनाला या निमित्तानं विचारतो. जागोजागी उभे करण्यात आलेल्या या यमदूतांमुळेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतोय. हे दुर्भाग्यच. हे दुर्भाग्य एका बाजूला असतानाच दुसरीकडे मात्र ओसरगाव इथं असलेला टोल नाका तातडीनं सुरू करावा असा जणू फतवाच महामार्ग प्राधिकरणानं काढलेला. याच ओसरगावच्या टोल नाक्यावर कोकणशाहीची टीम पोहोचली आहे आणि या टोल नाक्याचाच थेट पंचनामा कोकणशाहीनं केलाय. पाहूयात. आम्ही आहोत मुंबई गोवा हायवेवरती ओसरगाव टोल नाक्याजवळ. ओसरगावचा टोल नाका जो आहे या टोल नाक्याचं काम तर पूर्ण झालं आहे. एकूणच मुंबई गोवा हायवेवरील जे एकूणच समस्या आहेत, अडचणी आहेत, यांचा थेट पंचनामा हा कोकणशाहीवर आपण करतो आणि हा पंचनामा करत आम्ही पोहोचलो ओसरगावच्या टोल नाक्यावर. आपण पाहतोय माझ्या मागे हा टोल नाका आहे. या टोल नाक्याचं काम तर आताच्या घडीला पूर्ण झालं आहे, पण हे काम पूर्ण होत असताना या मार्गावरच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी आपण बघतपासून पाहतोय. या अडचणी सोडवण्याकडे मात्र हायवे प्रशासन असेल, इकडचे लोकप्रतिनिधी असतील, या कुणाचाही लक्ष नसल्याचं जी परिस्थिती आहे ही मात्र कोकणशाहीच्या एकूणच पडताळणीमध्ये समोर येते. कारण की ठिकठिकाणी जे बॅरिगेड्स आहेत हे बॅरिगेड्स उभे करण्यात आले आहेत. आपण पाहतोय आपण आहोत टोल नाक्यावरती. या संपूर्ण टोल नाका तुम्हाला दाखवणार आहे कारण की या टोल नाक्याचं काम सुरू झालं आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस जे हे वाहतूक पोलीस देखील उपस्थित आहेत. जे काही नियमांचा भंग करतायत वाहन चालक यांच्यावरती कारवाई जी आहे ती या वाहतूक पोलिसांकडनं केली जाते. पण टोल नाक्याचं मात्र काम सुरू झालं. या ठिकाणी राजकीय पक्षाचा बॅनर देखील लागला आहे. शिवसेनेचा टोलमुक्तीचा लढा. शिवसेनेचा टोलमुक्तीचा लढा आहे. तर हे शिवसेना भाजपा एकत्र येणार कधी आणि या हायवेवरच्या समस्या मिटवणार कधी हा खऱ्या अर्थानं जनतेचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे बॅनर लावून मार्ग सुटत नसतो. तर बॅनर लावण्याबरोबर कुठंतरी या हायवेवरच्या ज्या समस्या आहेत ज्यामुळे जीव जात आहेत
तरुण पोरं नाहक बळी जातोय अपघातांमध्ये, हे कुठंतरी थांबणं आता खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे, एवढं निश्चित आहे. कुठंतरी प्रशासनानं, इकडच्या लोकप्रतिनिधींनी, मग ती शिवसेना असेल, BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, तर अन्य कुणी असतील, या सर्वांनी एकत्र येऊन, कोकणी माणसांनी एकत्र येऊन या हायवेवरच्या समस्या दूर करण्यासाठी मात्र मार्ग काढणं ही सद्यस्थितीमध्ये काळाची गरज आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर एखाद्या गोष्टीला सिंधुदुर्गातील बलाढ्य नेतृत्व असलेल्या राणेंचं समर्थन असेल तर शिवसेनेचा विरोध व्हायचा, आणि जर शिवसेनेचं समर्थन असेल तर राणेंच्या बाजूने विरोध व्हायचा. हाच इतिहास सिंधुदुर्गवासियांनी पाहिलाय. पण हे सर्व राजकारणी हातात हात घालून हायवेवर ठिकठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या या यमदूतांना बाजूला सारण्यासाठी आणि जोपर्यंत या मार्गावरील समस्या दूर होत नाहीत तोपर्यंत ओसरगावचा टोल नाका सुरू होऊ न देण्यासाठी कधी पुढाकार घेणार असा सवाल आता उपस्थित होतोय. तिथून पुढे कोकणशाहीची टीम ही कणकवलीच्या दिशेने निघाली आहे. कणकवलीच्या फ्लायओव्हरची अवस्था पाहून साक्षात त्या फ्लायओव्हरला सुद्धा मला ठेकेदाराने असं का बनवलं असा विचार करून लाज वाटावी अशी परिस्थिती त्या फ्लायओव्हरची आहे. या फ्लायओव्हरवरून जात असताना गाडी चालवतोय की होडी चालवतोय असा प्रश्न नेहमीच वाहन चालकांना पडत असतो. कणकवलीत गोपुरी आश्रम ते जानवलीपर्यंतचा स्पॉट पंचनामा कोकणशाहीनं केलाय. पाहुयात कोकणशाहीचे मुख्य संपादक साईनाथ गावकर यांनी केलेला हा स्पॉट पंचनामा. आम्ही आता कुडाळमधनं हे कणकवलीच्या दिशेने चाललो. गोपुरी आश्रमासमोरील हा रस्ता आहे. या ठिकाणी डायव्हर्जन दिलं आहे आणि या डायव्हर्जनमध्ये आपण पाहतोय आता आपण हे दुसऱ्या बाजूने जाणार. समोरनं येणाऱ्या गाड्यासुद्धा याच मार्गाने येतात. दोन्ही बाजूच्या गाड्या समोरनं येतात. या मार्गावरती सुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपण पाहतोय या ठिकाणी कशा पद्धतीनं डायव्हर्शन देण्यात आलं आहे. हा रस्ता या बाजूनं आहे परंतु डायव्हर्शन मात्र देण्यात आलं. त्या बाजूचा नेमका प्रॉब्लेम काय आहे हा त्या प्रशासनालाच ठाऊक, हायवे प्रशासनाला ठाऊक. दोन्ही बाजूनं गाड्या ज्या आहेत या सुरू आहेत. आपण पाहतोय इकडचं काम हे असं पेंटिंग ठेवण्यात आलं. एकदा काय तर हे काम मार्गी लावा, एवढी साधी सरळ अपेक्षा या मार्गावरनं प्रवास करणाऱ्यांची. कशाला ते भिजत घोंगड्या ठेवलं पाहिजे? हे असं भिजत घोंगड्या ठेवल्यामुळेच या मार्गांवरती अपघात होत आहेत. याबाबत इकडचे लोकप्रतिनिधी असतील आणि प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं म्हणजे लोकशाही नसते. तर आपण सर्वसामान्य जे जिल्हावासी आहोत, या मार्गावरनं प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक आहेत, यांनी कुठंतरी याबाबतचा विचार करणं, जाब विचारण्यासाठी रस्ता उतरणं ही सद्यस्थितीमध्ये काळाची गरज झाली. आपण पाहतो बाकीचा हा रस्ता या ठिकाणी तयार दिसतो पण मध्येच ठिकठिकाणी असं शिंपडून ठेवल्यासारखी परिस्थिती या हायवे ऑथॉरिटीने केलेली आहे. आता इकडनं पुन्हा एकदा ते डायव्हर्शन होऊन आपण पलीकडे चाललो कणकवलीच्या दिशेने. हे आता आपण कणकवली शहरामध्ये एंटर करतोय. आज आपण कणकवलीच्या ब्रिजवरती सुद्धा जाणार आहोत. नेमकं कणकवलीच्या फ्लायओव्हरवरती काय अडचणी आहेत, काय समस्या त्या देखील. आम्ही आहोत कणकवलीमध्ये. कणकवलीमध्ये त्या फ्लायओव्हरवरती ठिकठिकाणी अडथळे जे आहेत हे अडथळे तर तयार करून ठेवलेतच, पण त्या अडथळ्यांबरोबर मात्र आपण पाहतो या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांचं कार्यालय देखील आहे आणि या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी सिंगल लेन जी आहे ही सुरू ठेवण्यात आली आहे. ही सिंगल लेन नेमकी कशासाठी सुरू ठेवली आहे, हे नेमके प्रश्न सुटणार कधी, हा खऱ्या अर्थानं प्रश्न उपस्थित केला जातो आहे. आपण पाहतोय ही जी सिंगल लेन आहे या सिंगल लेनमुळे
समोरून म्हणजे जे बाहेर गावावरनं येणार आहेत, आमच्यासारखे रोज या मार्गाने जाणारा सुद्धा एका दुसऱ्या वेळी या ठिकाणी चुकतो, लक्षात येत नाही. मग बाहेरनं ज्यांना माहितीच नाही आहे हा हायवे नेमका कशा पद्धतीचा आहे, अशा लोकांना, अशा वाहन चालकांना मार्गावरनं जात असताना जर एखादा अपघात घडला तर याला नेमकं जबाबदार कोण असणार, याची उत्तरं देखील आताच्या घडीला या प्रशासनानं देणं ही सद्यस्थितीमध्ये गरज आहे. आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरती सिंगल लेन सुरू ठेवण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक असतील, आमदार नितेश राणे असतील, इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, जनता असेल, यांनी कुठंतरी आता याबाबत विचार करणं आणि हे संपूर्ण हायवेचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावणं ही सद्यस्थितीत काळाची गरज बनते. या देखील आपण कोकणशाहीच्या माध्यमातून जाणून घेणार. आता आपण कणकवलीच्या ब्रिजवरती अर्थात फ्लायओव्हरवरती आता या कणकवलीच्या ब्रिजवर मी नेहमी सांगतो, या कणकवलीच्या फ्लायओव्हरवर जात असताना वाहन चालक गाडी चालवतोय की होडी चालवतो असा प्रश्न पडतो. आता आपण या ब्रिजवरती आहोत, फ्लायओव्हरवरती आहोत. आता आपणही अनुभवा नेमका ब्रिज काय दर्जाचा झाला असावा. वेळोवेळी या ठिकाणी ब्रिज उचलाचे देखील प्रकार घडले. यावरती आमदार नितेश राणे असतील, इकडचे लोकप्रतिनिधी असतील, यांनी वेळोवेळी आंदोलनं देखील केली. परंतु त्यानंतर मात्र या ब्रिज, या फ्लायओव्हरची परिस्थिती काही सुधारली अशा ती परिस्थिती नाही आहे. आपण पाहतोय कणकवलीच्या या फ्लायओव्हरवर आपण आहोत कणकवलीच्या फ्लायओव्हरवर आणि आपण पाहतो या फ्लायओव्हरवरती कशा पद्धतीनं सिमेंटचे जे भाग आहेत ते या ठिकाणी टाकून ठेवले, उभे करून ठेवले. एकदा काय ते हटवा नाही तर ते ब्रिज तरी उभे करा अशा पद्धतीची मागणी करण्यात येते. हे बघा या ठिकाणी बॅरिकेड्स उभे करून ठेवणार. एकदा काय असेल तो मार्ग सोक्ष या हायवेचा लावून टाका, या मार्गाचा लावून टाका, जेणेकरून या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कुठेतरी सुलभतेने प्रवास करता येईल, सुखरूपपणे आपल्या घरी जाता येईल. आपण हे सिमेंटचे भाग जे आहेत ते पाहतोय तसे हायवेवरती उभे करून ठेवण्यात आले. थेट लाईव्ह पंचनामा हा कोकणशाहीच्या माध्यमातून आपण या हायवेचा करतोय आणि हा पंचनामा करत आम्ही पोहोचलो कणकवलीला. दिशेने जात असताना आपण पाहतोय मुंबई गोवा हायवे म्हणतो आपण याला. कणकवली प्रमुख शहर आहे. किमान जिल्ह्यातील अर्धा डझनपेक्षा अधिक नेते मंडळी विविध राजकीय पक्षांचे कणकवलीत राहतात. पण त्याच कणकवलीमधील फ्लायओव्हरची ही अवस्था. आपण अगदी थेट जवळ जाऊन हे पाहणार आहोत कशा पद्धतीनं या ठिकाणी हे ब्रिज वरती सिमेंटचे खांब जे आहेत ते उभे करण्यात आले. भर पावसात भिजत फक्त आणि फक्त सामाजिक बांधिलकी जपत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहन चालकांचे डोळे उघडण्यासाठी कोकणशाहीनं प्रयत्न केलाय. यातून जनजागृती होत आणि झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनानं डोळे उघडून कुडाळ ते कणकवली या मार्गावर एकूणच पर्यायानं मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी उभे केलेले
यमदूत रूपी बॅरिकेड्स तातडीनं बाजूला करावेत. ज्या ठिकाणी मार्गाचं काम चुकीच्या पद्धतीने झालंय ते काम तातडीनं दुरुस्त करावं, एवढीच काय ती माफक अपेक्षा. नमस्कार, मी साईनाथ गावकर. दर्शको, आम्ही कोकणशाहीच्या माध्यमातून स्पॉट पंचनामा जो आहे हा मुंबई गोवा महामार्गाचा स्पॉट पंचनामा करतो. आम्ही आहोत कणकवलीमध्ये जो फ्लायओव्हर आहे या फ्लायओव्हरवरती जागोजागी अडथळे हे अडथळे उभे करण्यात आले. नेमके अडथळे काय उभे करण्यात आले त्याची सर्वांनाच माहिती आहे, पण हे अडथळे दूर करण्यासाठी नेमके प्रयत्न कधी सुरू होणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. हे काय अडथळे मी आपणा सर्वांना ह्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवतो. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी हे अडथळे जे आहेत हे उभे करण्यात आले. सिमेंटचे खांब जे आहेत हे संपूर्ण या ब्रिज वरती उभे करण्यात आले. नेमका हे सिमेंटचे खांब दूर कधी होणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. कारण की एकूण या पुलाचं जे बांधकाम आहे हे बांधकाम कुठेतरी निकृष्ट दर्जाचं झालंय. फ्लायओव्हरचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालंय, म्हणून हे ठिकठिकाणी उभे करण्यात आले. कारण मी मुद्दामून माझ्या सहकार्याला सांगेल की आतल्या बाजूला नेमकं काय परिस्थिती आहे पुलाची ती दाखवू. या पुलावरनं कित्येक टनची जर गाडी गेली तर हा पूल खरंच राहणार आहे का? आणि पूल एका बाजूला जर हा ब्रिज एका बाजूला जर कोसळला तर खालनं वाहतूक करणारे जे प्रवासी आहेत, त्याचप्रमाणे पादचारी वर्ग जो आहे हा संपूर्ण वर्गाला, प्रवाशांना, इकडच्या स्थानिकांना काही धोका निर्माण होणार आहे की नाही. एकूणच ही परिस्थिती नेमकी सुधारणार कधी हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. म्हणून आम्ही टायटल दिल्याप्रमाणे साक्षात यमदूत हा हायवे प्रशासनाकडूनच उभा करण्यात आलाय. ही परिस्थिती आहे. मी अजून हायवेच्या त्या बाजूला तुम्हाला घेऊन जाणार आहे, कारण की हे तर आपण या ठिकाणी सिमेंटचे काम पाहिलेच, पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला देखील हायवेच्या सिमेंटचे खांब उभे करण्यात आले. पण त्याची जी शिगा ज्या आहेत या शिगा कशा पद्धतीनं बाहेरच्या बाजूला ठेवण्यात आल्या हे देखील आपण पाहतोय. झूम करून मुद्दामून या शिगा आपण सर्वांना आम्ही दाखवतो. या शिगांमध्ये अडकून एखादा दुचाकीस्वार जर या ठिकाणी अपघात झाला तर या अपघाताला नेमका जबाबदार कोण? त्याचप्रमाणे या बाजूला देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स जे आहेत हे बॅरिकेड्स उभे करण्यात आले. आपण हे चित्र पाहतो. हे अजून एकदा जे सिमेंटचे खांब उभे करण्यात आले, हे सिमेंटचे खांब हे दाखवण्याची विनंती करतोय. आपण पाहतो रस्त्यावरती, मेन हायवेवरती, मेन ब्रिजवरती अशा पद्धतीनं खांब उभे करून हायवे प्रशासनाला नेमकं काय मिळवायचंय, अजून किती लोकांचे प्राण या हायवे प्रशासनाला घ्यायचे आहेत हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. ही परिस्थिती कधी ना कधीतरी किंबहुना लवकरात लवकर सुधारावी अशा पद्धतीची मागणी वाहन चालकांमधून इकडच्या स्थानिकांकडून केली जाते. मगाशी बोलल्याप्रमाणे कणकवलीमध्ये अर्धा डझनपेक्षा अधिक नेते मंडळी जिल्ह्यातील आहेत. पण ही नेते मंडळी नेमकं एकूणच या विषयाबाबत कधी पुढाकार घेणार आहे याची उत्सुकता आणि याची वाट मात्र सर्व जिल्हावासीय पाहतात. या मार्गावरला प्रवासी करणारे वाहन चालक पाहतात एवढं निश्चित आहे. राजेश हेदळकर आणि चिन्मय घुगळेसह साईनाथ गावकर, कोकणशाही, सिंधुदुर्ग. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.